नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागरराव जिनोत्रे आपल्या यशवंत डेअरी फार्म या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तर मित्रांनो, आज आम्ही आमच्या मित्रापाशी म्हणजे लक्ष्मीनगर गावातील सागर बोर्डे यांच्यापाशी आलेलो आहे की त्यांनी त्यांची जिद्द व चिकाटीच्या ह्याच्यावर, जसं की प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी दुग्ध व्यवसाय चालू करावा, दुग्ध व्यवसायामध्ये मला काम करायचं आहे, माझं एक स्वप्न आहे। तर मग काय तरुणांचं असं असतं की त्यांना भांडवल कमी असतं, तरी त्यांना व्यवसाय चालू करायचा असतो। व्यवसाय सुरुवात त्यांनी कशी केलेली आहे, त्यांचा स्टार्टअप कसा आहे हे तुम्हाला मी व्हिडिओ मधून दाखवणार आहे। नमस्कार सागर भाऊ। नमस्कार सागर भाऊ, तुमची जिद्द आहे की दूध व्यवसाय तुम्हाला येत आहे, कमी भांडवल आणि नसणारी शेती, या गोष्टीचा तुम्ही विचार करून तुम्ही एक आपलं म्हणजे स्टार्टअप केलेला आहे छोटासा। तर ही आम्हाला तुमच्या स्टार्टअप बद्दल थोडं सांगा की तुम्ही तुमच्या गायपासून म्हणजे कालवडीपासून स्टार्टअप केलेला आहे, तुम्ही कसा केला? कालवडी आपण खरेदी केलेल्या एकदम बारक्या असल्यापासून एक 5-6 हजार घेतलेल्या सुरुवातीला, आणि त्याच मोठ्या करायच्या, गाब घालवायच्या, आणि आपलं काय रान वगैरे काय नाही, एक गुंठा सुद्धा असंच आपलं वाटण केलेलं आहे। त्यातच आपल्या चाऱ्याचं हे नियोजन केलेलं आहे व्यवस्थित सगळं। सागर, तुम्ही सांगा, तुम्ही कालवडी किती रुपयाने खरेदी केल्या साधारणतः? बघा, आता ह्या केलेल्या आहेत 10,000 हे 3 केलेले आहेत, आणि ते 20,000 घेतलेले। त्याला किती दिवस झालं? झाले की 6 महिने होतात। 6 महिने। 6 महिन्यामध्ये तुम्ही गाब किती घालवले? गाब ते पांढरे केली आणि हे घालवले एक 3-3 महिन्याचा झाले। 3-3 महिने गाब झाले। म्हणजे आज जर विचार केला तर साधारणतः फेब्रुवारी महिना चालू आहे, फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, संपूर्ण मार्च चालू आहे। तर म्हणजे तुमचा गोठा हे साधारणतः आता 9 महिने तर ऑगस्ट सप्टेंबरला यांच्या कालवडी याच्या मापे होणार, म्हणजे दुग्ध व्यवसाय तुमचा त्या टायमाला चालू होणार। म्हणजे मित्रांनो, जी आपण कालवडी दिसते ना तुम्हाला, ते जर बाजारी किंमत जर केली आपण, तर साधारणतः जेव्हा आपण ऑन सीझन असतो, म्हणजे जेव्हा कालवडींचा येण्याचा पिरियड चालू असतो, त्या टायमाला ते 80,000 ते 1,00,000ची कालवड आहे साधारणतः ह्या सगळ्या। पण ह्यांनी कमी भांडवलात आपला व्यवसाय कसा चालू करावा, यांनी एक गोष्ट चालू केलेली आता, म्हणजे त्यांनी आपण बघायला जमीन नाही तरी रोज कुठेतरी कामाला जाणं, तुम्ही बघू शकता की हिरवा चारा पण बघू शकता। त्यांनी या चाऱ्याचं नियोजन कुठेतरी शेतामध्ये जाणं कामाला, तर चारा गोळा करून आणणं, असं यांनी चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे। बाकी यांचं तुम्ही तिकडे बघू शकता की त्यांनी सुका चाराही जमा करून ठेवलेला आहे। कमीत कमी जे गोट्यामध्ये महत्वाचे असतं की चारा नियोजन, हे त्यांचं दिसून येतं। तिकडे सुका चारा आहे, तसं तुम्ही इकडे बघू शकता ही मुरगाचा बॅग आहे, त्या बॅगमध्ये त्यांनी मुरगास भरून ठेवलेला आहे। तर म्हणजे त्यांनी एकदम काटेकोरपणे ह्याचं व्यवस्थापन केलेलं आहे। त्याचं पुढचं टार्गेट पण चांगलं आहे की या जागेमध्ये यांना मुक्त गोठा करायचा आहे। त्या जागेमध्ये मुक्त गोठा करून आज यांच्याकडे जरी 4 जरी कालवडी असल्या तरी यांचं जे टार्गेट जे आहे ते पुढचं आहे की 4च्या कशा 10 करायच्या। की जेव्हा एका युवा उद्योजक ह्यामध्ये उतरतो तेव्हा त्याला चांगलंच माहित असतं की 4च्या 10 कशा करायच्या। तर सागर भाऊ, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा। तुम्ही असं या धंद्यामध्ये यावं, तुमचं स्टार्टअप जसं तुम्ही एकदम जोश मध्ये चालू केलाय, त्यामध्ये तुम्ही सक्सेस व्हावं, हेच आम्ही तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून देतो व तुमच्या व्यवसायासाठी एकदम वेलकम। नमस्कार।